गाईज, आता बघा, कालच पेपर झाला आणि आई म्हणताय की तू बंडी घेऊन जा. बंडी म्हणजे इथे बंडी भर, तू इकडच्या वरात बंडी भर, बंडी भर, बंडी बैल लाव, बंडीला बैल लाव आणि चालला जा घरी. तिथे खाली कर, तिथे खाली करून आणखी वावरात आण. म्हणजे आता बघा, जो हा वावर शब्द आहे ना, हा वऱ्हाडी भाषेतला शब्द आहे. त्याला वावर म्हणजे होते शेत. वऱ्हाडी भाषा भाई बहुत सही आहे. आणि हां, माझा टॉपिक काय होता की घरी असे वेगवेगळे कामं असते. आता बघा, कालच पेपर झाला आणि आज मला इथे बोलावलं. जेव्हा आम्ही हॉस्टेलवर असतो तेव्हा आम्हाला असं वाटतं की यार, कॉलेज हॉस्टेल हे सगळं सोडून घरी चाललं जावं. बढिया घरी झोपतं, अरे बाई काय लागते बढिया राहते. आणि घरचं म्हणजे घरचं जेवण यार, मेसवाल्यांले खूप. ते जर तुम्ही 1000 रुपये देताय आणि 1000 रुपये एक साईडला ठेवताय आणि एक साईडला घरचं जेवण ठेवताय, तर हॉस्टेलवाले तर घरचं जेवण प्रेफर करते. आणि असं आहे. बाकी काय यार, त्रास येते कधी कधी, नाही करू शकत, पण करणं तर आहे. माहीत आहे का, एक मी कुठेतरी वाचलं होतं की कठीण काय आहे, मरणं की जगणं. तर तिकडे खाली लिहिलं होतं की मरणं सोपी आहे. मरणं काय, तू 1 मिनिटात तू तुझ्या हृदयाला पक्का कर, मनावर हे कर, म्हणजे पक्का कर मन, आणि बस एक ॲक्शन घे आणि खतम कर. पण जगण्यामध्ये खूप अशा गोष्टी असते ज्या नाही करायच्या राहत, करायच्या राहते तर कोणी साथ नाही देत, नाही करायचं राहते तर सगळे साथ देते. असं असते, असं बारीक बारीक खूप बेकार अशा राहते. पण तरी करणं आणि आपल्याला जे पाहिजे ते मिळवणं, हे नियती आहे. नियतीसोबत कोणी तर नाही खेळू शकत. बाकी भाई, मी तुमच्यासोबत आहे. बस आता मी शेतात आहो. इकडे बघा, इकडे विहीर आहे. विहिरून आत्ता जस्ट मी पाणी पिलं आणि इथे बसलो. मी म्हटलं की बनवून घ्यावं, आता शेतात आलो आता. आणि बस बंडीमध्ये काड्या भरू, नंतर जाऊ. चला आता बंडीवर बसल्यावर यार, मागच्या वेळेला माहिती आहे काय झालं होतं, मागच्या वेळेची गोष्ट सांगतो. आता तिकडच्या वावराला नाव आहे गावचं वावर, इकडच्या याला आहे डीपीचं वावर, ठीक आहे. तर मी तिकडच्या वावरातून इकडे येत होतो, फोन चालू होता, मित्रासोबत बोलत होतो मी आणि बंडी चालवत होतो. तर काय झालं, मी जस्ट जात आहे आणि जिथून जात आहे मी त्याला म्हणते काय म्हणते, काशीनाला. ठीक आहे, काशीनाला होता तो. काशीनाल्यातून मी बंडी टाकली आणि काशीनाल्यात काय आहे की झाडं असे असे झाले आहे आणि जवळजवळ आल्या झाडं आणि जायला जागा नाही आहे. जर तू चालत जात असशील तर ठीक आहे, इनफ आहे तुझ्यासाठी जागा. पण जर तू बंडी वगैरे नेत आहे तर तुझ्या डोक्याला इकडे तिकडे झाडाच्या फांद्या वगैरे लागते. तर मागच्या वेळेला तेच झालं की मी जी बंडी भरली होती आणि बस येऊन राहिलो, फोन आला, फोन पिक केला मी, म्हणजे फोन उचलला आणि बोलून राहिलो. बोलता बोलता एक फांदी आली मधात, मी फांदीला पकडलं आणि वर केलं की मला जाऊ दे. मग मी तिथून गेलो, त्या फांदीच्या खालून गेलो, तर मी फांदी सोडून दिली. एका हाती मोबाईल पकडला, एका हाती फांदी, आणि फांदी वर केली. एक दोर सुटला हातातून. हात म्हणजे पायाखाली ठेवला होता मी, 2 दोर, आणि त्याच्यातला एक सुटून गेला, माहीत नाही कसा काय. आणि भाई काल्या भाल्या, तो तर काल्या तर ऐकतच नव्हता, काहीच नव्हतं ऐकत. आणि भाई म्हटलं, माझी एकदम लाल होऊन गेली. मी म्हटलं भाई काय झालं. मी तरी बी थांबवलं. 1 मिनिट असं करते ते, जर बंडी थांबवायची असेल तर. आणि थांबवलं, थांबली मोठ्या मुश्किलीनं थांबली. नंतर मग तिकडून एक माणूस येत होता. काका म्हटलं, मला हा साईडचा दोर द्या म्हटलं, गलतीनं पडला म्हटलं. आणि भाई माझी इतकी लाल झाली होती. जर तो बैल जर थोडंसा बी धावला असता ना, झालं होतं काम माझं, तिथंच खतमच झालं होतं. बहुत बेकार असा होता तो. तरी मी शांत राहून
माझ्यावर कंट्रोल केला आणि भाई वाचवलं मी स्वतःला. बस गाईज आता बंडी भरू आणि चाललं जाऊ. चला आता तिकडे ते मोठी पाहत आहे काय करताय काय नाही. त्याला वाटत असेल कोणातरी सोबत बोलत आहे पण नाही. चला आता भेटू बंडीवर. जेव्हा मी बसीन ना तेव्हा फोटो नाही काढते, व्हिडिओच काढेन.